नमस्कार. श्री स्वामी समर्थ. मी ज्योती. कशा आहात सगळे? मजेत आहात ना? मजेतच असायला पाहिजे, कारण आयुष्य हे एकदाच भेटतं आणि ते खूप मजेने जगायला पाहिजे. तर हे माझ्या घराजवळील फूल मार्केट आहे, जे माझ्या पूजेमध्ये सुंदर सुंदर असे पूजेमध्ये फुलं बघतात ना तुम्ही, ते मी इथूनच घेते. आणि खूप सुंदर असं हे फुलांचं मार्केट आहे. आणि मी एकादशच्या एक दिवस आधीच जाऊन आहे ना, हे विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन घेऊन आली होती आणि खूप सुंदर वाटत होतं. त्यानंतर बऱ्याचदा मला जो प्रश्न येतो की ताई, तुझ्या मूर्त्या कुठून घेतल्या आहे, कुठून घेतल्या आहे, तर त्याचा एक छोटासा मी व्हिडिओसुद्धा घेतला आणि तुम्हाला याच्यात नंबरसुद्धा देण्याचा प्रयत्न केला आहे. तर एकादशीची सेवा माझ्याकडून खूप सुंदर अशी झाली. त्या दिवशी मी वस्त्रांचं काहीही काम केलं नाही. त्या दिवशी फक्त मी पूजा केली आणि इतक्या दिवसानंतर पूजा करून खरंच खूप सुंदर वाटलं, खूप छान वाटलं, खूप प्रसन्न वाटलं. तर ताईंनो, देवशनी एकादस म्हणजे काय नेमकं? तर देवशनी एकादस म्हणजे ना, त्या दिवशी विष्णुदेव हे जे आहेत ना, ते शिवसागरात शेषनागाच्या नागावर झोपी जातात 4 महिन्यासाठी. आणि ही देवशनी एकादशीला आहे ना, चतुर्मास असं देखील म्हटलं जातं. आणि कार्तिक मास देवउठणी एकादशीच्या दिवशी देव पुन्हा जागे होतात. तर जेव्हा ही एकादस चालू होते, तर देवउठणी एकादस ह्या 4 महिन्याचा जो पिरियड असतो ना, त्यामध्ये ना असं म्हटलं जातं की शुभ कार्य करू नये. जसं लहान मुलाचं जावळ म्हणा, किंवा लग्न कार्य म्हणा, किंवा एखादी शुभ गोष्टीची खरेदी म्हणा, मोठी खरेदी जसं घर घेणं आहे, गाडी घेणं आहे, या 4 महिन्यात करू नये असं म्हटलं जातं. पण खरंच का हो, देव जेव्हा झोपी जातात, तर त्यांचं ह्या सृष्टी, म्हणजे ही सृष्टी ज्यांनी निर्माण केली त्यांचं लक्ष नसेल का? तर हो, देव जरी झोपी गेले तर त्यांचे डोळे उघडेच असतात आणि पूर्ण सृष्टीवर त्यांचं नक्कीच लक्ष असतं. त्यानंतर आहे ना, ह्या 4 महिन्यामध्ये जास्तीत जास्त नामस्मरण करा. आणि जर तुम्ही ओम नमो वासुदेवाय नमा ह्या मंत्राचा जर कंटिन्यू जाप केला ना, त्याचं फळ तुम्हाला खूप छान प्राप्त होते. आणि ह्या 4 महिन्यामध्ये आहे ना, असं तर नेहमी दानधर्म केलं पाहिजे. पण ह्या दिवसांमध्ये जर तुम्ही दान, धर्म, अन्नदान ह्या गोष्टी केल्या ना, तर खूप खूप पुण्य लाभतं. तर हा जो आज काही मी डेकोरेशन केलं होतं ना बॅक साईडचं, ती बघा, ही जी आहे ना, हा बॅकड्रॉप होता. हा मी नवरात्रीमध्ये सुद्धा वापरला आणि हा एकामुळे ना इतके वेगवेगळे प्रकार करता येतात ना. फक्त मागचा पडदा चेंज केला ना, तर अगदी पूजेमध्ये ना 4 चांद लागतात. आणि मला आहे ना आज पूर्ण असं व्हाईट सगळं करायचं होतं, कारण वारकरीचे जे आपले वस्त्र असतात ना, ते व्हाईट असतात. त्यामुळे मला पूर्ण असं व्हाईट करायचं असतं. आता बरेचदा खूप लोकं म्हणतात की व्हाईट जे वस्त्र आहे ना, ते अंथरूण आहे, पण त्यावर थोडी तरी डिझाईन पाहिजे. आता बघा, हे खालचे व्हाईट वस्त्र होते म्हणून मी तो डिझाईनचा त्यावर पाठ ठेवला आणि खरं सांगू, इतकी सुंदर दिसत होते ना विठ्ठल आणि रुक्मिणी. खूप खूप. आणि मला आहे ना, आजच्या दिवशी आहे ना, काय करायचं होतं की जिथे पंढरपूरला आज विठ्ठलाचे जे वस्त्र होते ना, रेड आणि ऑरेंजमध्ये, मला सेम तसे स्वामींना आणि माझ्या विठ्ठल आणि रुक्मिणीच्या मूर्तीला घालायचे होते. आणि आज माझे स्वामी इतके सुंदर दिसत होते, माझे म्हणजे आपल्या सगळ्यांचे. तर खूप सुंदर दिसत होते. पुढे तुम्ही बघणारच. तर मी इथे सुंदर असा मूर्तीला दुधाने, फुलाने आणि पाण्याने छान मूर्तीचा अभिषेक करून घेतला. खूप, म्हणजे मूर्तीचा जेव्हा अभिषेक करत होतो ना, तेव्हा तुम्ही बघू शकता, बघा विठ्ठल किती हसताय. म्हणजे खूप खूप प्रसन्न वाटलं, कारण खरंच मला या सेवेला वेळ देता येत नाही आहे ऑर्डरमुळे. तर मी काल खूप दिवसानंतर ही सेवा केली. खूप प्रसन्न वाटत होतं. आणि ना बघा, हे फुलं टाकल्यानंतर किती छान वाटते विठ्ठल आणि रुक्मिणीची मूर्ती. म्हणजे ह्या मूर्तीचे हावभाव आहे ना, तेच इतके सुंदर आहे ना, की खूप सुंदर. त्यानंतर छान मूर्तीचा अभिषेक करून झाला. आणि त्यानंतर जेव्हा मी त्यांना दागिने म्हणजे फक्त एकच दागिना घातला, 3 पदरी, आणि वस्त्र घातले ना, इतके सुंदर रूप वाटत होते. जेव्हा मी म्हणजे तिथे बघितलं ना, की रेड आणि ऑरेंज हे कॉम्बिनेशन कसं वाटेल,
चांगलं नाही वाटणार, पण जेव्हा खरंच घातलं ना, रेड आणि ऑरेंजचं कॉम्बिनेशन खूप सुंदर वाटत होतं. म्हणजे असं वाटतच नव्हतं की काहीतरी, मला असं वाटलं की चांगलं नाही दिसणार, पण हे जेवढं व्हिडिओमध्ये दिसतं ना, त्याहूनही सुंदर समोर होतं. तर बघा, हे असे ना आपले कानाचे वेल असतात ना, त्यापासून हा मी हार त्यांना घातला होता आणि किती सुंदर बसला आहे. बस एवढाच एक दागिना घातलेला आणि मिस्टरांनी ना सुंदर असा तुळशीचा हार बनवून दिला होता. तो मी घातला होता आणि जेव्हा तुळशीचा हार घातल्यानंतर आहे ना, इतकं सुंदर स्वरूप दिसत होतं ना माऊलींचं, खूप सुंदर. आता इथे वेगवेगळे हार मी घालणार होती, पण काय झालं ना, ते इतके जाड होते ना, त्यामुळे दोन्ही मूर्तींना बसले नसते, म्हणून एकच घातला. आणि माऊलींना जेव्हा हा गंध लावला ना, तर खरंच इतकं सुंदर स्वरूप दिसत होतं. आणि जेव्हा रुक्मिणींना जेव्हा मी मळवट भरला ना, तर अतिशय सुंदर रूप दिसत होतं. आणि बघा, साधेसे वस्त्र घातले आहे, एक दागिना घातला आहे आणि फक्त तुळशीचे जी माळा आहे ती घातली आहे. तर किती सुंदर रूप दिसतंय खरोखर. इतकं छान वाटत होतं ना, असं वाटत होतं की मी पंढरपूरमध्येच दर्शन करते. इतकं छान वाइब्स येत होता. आणि ज्या दिवशी आपल्या घरात अशा प्रकारची पूजा होते ना, त्या दिवशी ना घरातलं वातावरण, आपलं मन खूप असं वेगळ्याच वाइब्स येतं आणि त्या प्रकारेच वाटत होतं. खरंच खूप छान रूप वाटत होतं. आणि यानंतर जेव्हा आता पुढे तुम्ही स्वामींचे जे रूप बघणार आहात ना, ते तर अप्रतिम झाले आणि खूप सुंदर दिसत होते स्वामी. बघा, माझी स्वामींची मूर्तीच खूप वेगळी आहे. अशी मूर्ती तुम्हाला कुठेच बघायला भेटणार नाही. बऱ्याच ताईंनी आणि दादांनी सुद्धा ही मूर्ती घेतली आहे दादांकडून. तर हे जे मुंबईचे दादा आहे, विश्वंभर दादा म्हणून, त्यांचा आपण ऑलरेडी चॅनलवर व्हिडिओ टाकला आहे. ही माझी 6 इंचाची मूर्ती आहे आणि त्यावरचे जे हावभाव आणि जे काही स्वामींचे हात आहे, पाय आहे, डोळे आहे, इतके सुंदर आहे ना. आणि जेव्हाही स्वामींजवळ मी सेवा करायला बसते ना, तेव्हा अक्षरशः स्वामी बघताय, जिवंतपणा एक मूर्तीत दिसतो ना, तो पूर्णपणे दिसतो. आणि तर सुंदर स्वामींचा सुद्धा अभिषेक करून झाला आहे. आणि मला स्वामींनासुद्धा विठ्ठलाचे आहे ना, जे पंढरपूरला आजचे रूप होते ना, त्याच प्रकारे मला द्यायचे होते. म्हणून सुंदर अशी मी धोती शिवली आणि सुंदर ऑरेंज कलरची ही धोती आणि वरती बघा हा लाल कलरचा असा पंचा घातला आणि किती सुंदर दिसत आहे स्वामी. आणि हा हार घातला. त्यानंतर माऊलींचा जो टिक्का असतो त्या प्रकारे स्वामींना छान असा माऊलींचा टिक्का काढला. खूप सुंदर वाटत होतं. आणि हे मुकुट आता बघितल्यानंतर बऱ्याच ताई माझ्यावर चिडणार आहे की ताई आम्हाला कधी देतेस हे मुकुट. तर ताईंनो, खरंच खूप वेळ लागतो ह्या मुकुटसाठी. तरी मी 1-2 ताईंना दिला आहे. त्यांनी नक्की कमेंट्स करा या व्हिडिओ खाली की हा मुकुट मी त्यांना दिला आहे, कसा वाटला. खूप सुंदर वाटतो आपला हा मुकुट, पण त्याच्यावर खूप बारीक काम आहे आणि पूर्ण गोल्डचा वाटतो. तर इथे बघा स्वामी किती सुंदर दिसत आहेत ना. ॲक्च्युली ना मला धोती हा प्रकार जास्त आवडत नाही, कारण तो एक हात पूर्ण स्वामींचा असा बांधून ठेवायचा. आपल्याला असं बांधून ठेवलं तर कसं अडकल्यासारखं वाटतं. म्हणून मला स्वामींना आहे ना खांद्याहून वस्त्र सोडायलाच आवडतात. पण ज्यांच्याकडे आहे ना मूर्तीच्या दोन्ही हातामध्ये गॅप आहे ना, त्यांनी नक्की धोती घाला, खूप सुंदर वाटते. त्यानंतर हे जी याला कंठी म्हणतात, तगर फुलाची ही कंठी येते. खूप दिवसानंतर मी देवांना ही कंठी घातली. खूप सुंदर वाटत होती. म्हणजे ही कंठी जेव्हा देवांना आपण घालतो ना, देवांचं रूप खूप सुंदर वाटते. खूप म्हणजे खूप. खूप ताईंना असं वाटतं की हे नकली फुलं आहेत, पण नाही, हे रिअल फुलांचे आहे. मुंबईमध्ये दादरला आणि इथे कल्याणला दोन्हीकडे तुम्हाला भेटतात. मुंबईमध्ये बऱ्याच ठिकाणी कंठी भेटतात, पण दादरला खूप जास्त प्रमाणात भेटतात. आणि बघा ना, पूर्ण व्हाईट आणि त्यावर सुंदर असे गुलाबाची फुलं आणि स्वामींचं हे रूप इतकं छान आणि इतकं सुंदर वाटत होतं ना. म्हणजे माहिती नाही, आपण ज्या दिवशी अशा प्रकारची ना इतकी सुंदर पूजा करतो ना, तेव्हा आहे ना पूजेमध्ये एक वेगळंच चैतन्य येतं. म्हणजे स्वामींचे रूप पण त्या दिवशीचे वेगळे असतात, ते घरामधल्या वाईफ पण वेगळ्या असतात. खूप सुंदर, म्हणजे असं वाटतं की किती पॉझिटिव्ह वाटते. आणि अशी पूजा आहे ना माझी, जेव्हा मी वस्त्र नव्हती बनवत ना, तेव्हा आपले जुने व्हिडिओ तुम्ही बघा, त्यामध्ये नेहमी माझी पूजा अशीच असायची. पण आता वस्त्रांमुळे ना खरंच या सगळ्या गोष्टी पॉसिबल होत नाही. आणि हे मागचं बॅकग्राऊंड बघा किती सुंदर वाटतंय. हे खूप सोपं आहे, खूप कमी पैशात हे
बनतं. ज्या ज्या ताईंना आहे ना असा बॅकग्राऊंड बनवायचं ना, त्यांनी काय करायचं, आता जेव्हा गणपतीचं हे येतं ना, गणपतीचे डेकोरेशन, त्याच्यामध्ये आहे ना ही शीट भेटते. ती शीट आहे ना कट करून फक्त पुठ्ठ्यावर गोल राऊंडवर मी चिटकवली आहे आणि तो मागचा कापड आहे ना तो स्टॅपलर केला आहे. आता ते स्टॅपलर काढलं ना, पुन्हा आता मी जेव्हा गुरुपौर्णिमेची पूजा करेल ना, तर तेव्हा जर मला कमेंट्स आल्या ना भरपूर आणि त्यांनी सांगितलं ना, ताई ही मागची जी कमान आहे ती आम्हाला बनवून दाखवा, तर मी नक्की प्रयत्न करेल आणि बनवून दाखवेल. मला अजून एक बनवायची, त्यावर मी नक्की व्हिडिओ बनवेल. बघा, कोणतीही पूजा जेव्हा करतो ना, त्याचा मागचा जो बॅकग्राऊंड सुंदर असेल ना, तर पूजा अजून छान वाटते. आणि जवळजवळ एक 10 ते 15 दिवसानंतर मी उंबरठा लेपन केलं असेल, कारण ऑर्डर. माझं कारण हेच आहे व्हिडिओ लेट येण्याचे. ज्या ताई आहे ना रोजचे व्हिडिओ टाकताना, त्यांना विचारा, पूर्ण दिवस जातो व्हिडिओ बनवण्यात. मी वस्त्र घरातलं सांभाळून आणि व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करते, तर विचार करा किती वेळ लागत असेल. आणि खरंच आपले व्हिडिओ येत नाही आहे, पण जेही व्हिडिओ येते ना त्यावर प्लीज ताईंनो कमेंट्स करा, शेअर करा आणि हाईप करा, म्हणजे इतर लोकांपर्यंत पण हे व्हिडिओ पोहोचेल. खूप कमी लाईक्स आणि खूप कमी आपले व्ह्यूज झाले आहे, कारण कंटिन्यू व्हिडिओ नाही येते त्यामुळे. आणि खूप सुंदर पूजा झाली, खूप छान असे माऊलीचे घर बसल्या दर्शन झाल्यासारखा फील आला आणि स्वामीसुद्धा खूप सुंदर दिसत होते. तर छान असं उंबरठा लेपन केल्यानंतर आहे ना, मग मस्त अशी पूजा करून घेतली. आणि खरं ज्या ज्या ताईंपर्यंत एकादशीचे वस्त्र पोचले, त्यांनी मला नक्की व्हॉट्सअपला आहे ना स्वामींचा फोटो आणि त्यांचा अनुभव शेअर करायचा. आणि ताईंनो, तुमच्यापर्यंत वस्त्र पोचतात ना, प्लीज व्हिडिओ खाली रिक्वेस्ट आहे, प्लीज व्हिडिओ खाली कमेंट्स टाका. का तर जे निगेटिव्ह कमेंट्स करता ना ताई, तुम्ही रिप्लायच देत नाही आणि एवढी कला तुमच्यामध्ये असून काय उपयोग, तुम्ही रिप्लाय देत नाही. तर ताईंनो, तुमच्यापर्यंत पोचताय तर तुम्ही सांगा, मी तुमच्यापर्यंत किती दिवसात पोचवले काय, तर बाकीच्या लोकांनाही समजेल की हो आम्ही रिप्लाय देतो. असं नाही, जर रिप्लाय नसता दिला तेवढं ताईंपर्यंत कसे वस्त्र पोचले असते. आणि 2 हात फक्त मुकुट बनवणारे आणि 2 हात वस्त्र बनवणारे, 4 हात किती लोकांपर्यंत पोहोचतील. आपले 27,000पर्यंत सबस्क्रायबर आहे. इन्स्टाचे आपले 2 अकाउंट वेगळे आहे, ग्रुप्स वेगळे आहे. एवढ्या लोकांना फक्त एक माणसाने रिप्लाय करायचा, मॅसेजचा रिप्लाय, कुरिअर, त्यानंतर मुकुटचं आपलं काम बघा किती किती, जसं सोनार मुकुट बनवतो ना त्याप्रमाणे आपले मुकुट असतात ताई. फिनिशिंग सगळ्या गोष्टी, तुम्ही जेव्हा पैसे देतात ना, तर त्या पैशाचा तुम्हाला 100% मोबदला भेटावा. आणि स्वामींचं मुकुट बनवताना 100% ते मुकुट फिनिशिंगचंच असावा, हाच माझा प्रयत्न असतो. कारण त्यांनी दिलेली ही सेवा आहे आणि ते वस्त्र थोडा एक डायमंड लेस इकडे तिकडे निघाले ते मला बिलकुल आवडणार नाही. म्हणून ताईंनो, प्लीज समजून घ्या की आपली ही सेवा आहे आणि मनापासून स्वामींचे वस्त्र ऑर्डर करा, नक्की तुमच्यापर्यंत पोचतील. ही बघा, ही बाप्पा मोरयामधून ही अगरबत्ती मी घेतली होती लास्ट टाईम, खूप सुंदर आहे विठ्ठलाची, आणि तीच अगरबत्ती आज लावली होती. आणि बघा किती सुंदर वाटते ना पूजा. तुम्हाला कशी वाटली पूजा नक्की मला कमेंट्समध्ये सांगा. आणि कसा झाला आजचा व्हिडिओ ते देखील सांगा. प्लीज कमेंट्स करायला कंजूसी नका करू, प्लीज कमेंट्स करा. आणि चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.